तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण आकृत्या मोजणे यात भाग 1 भाग 2 आणि आज आपण भाग 3 च्या माध्यमातून काही आकृत्या मोजण्याचा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक आज आपण समजून घेणार आहोत. पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चौरस आणि चौकोन कशा पद्धतीने काउंट करायचे ती माहिती आपण समजून घेतली. दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्रिकोण मोजण्याची पद्धत किंवा दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते कसे मोजावे ती माहिती आपण समजून घेतली. आजच्या टॉपिकच्या माध्यमातून आपण रेषाखंड आणि कोन कशा पद्धतीने मोजले जातात ती माहिती आज आपण समजून घेणार आहोत. रेषा किंवा रेषाखंड म्हणजेच काय, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी आकृती दिसत आहे या आकृतीस आपण रेषा म्हणत असतो. ओके, दोन्ही बाजूला वाढू शकणारी जी काही रेषा असते त्याला आपण रेषा म्हणतो किंवा रेघ. ओके, ही जी आकृती दिसत आहे एका बाजूला उभी रेषा आहे, दुसऱ्या बाजूला बाण आहे, एरो आहे, म्हणजेच ही इकडून खंडित केलेली आहे आणि या बाजूने ती वाढू शकते. उजव्या बाजूने वाढू शकते, डाव्या बाजूने वाढू शकत नाही. पहिली आकृती पाहिली तर दोन्ही बाजूने ती वाढू शकते कारण दोन्ही बाजूला एरो दाखवलेले आहे. 3 नंबरची आकृती पाहिली तर दोन्ही बाजू खंडित केलेल्या आहेत. रेषा, किरण आणि रेषाखंड हे आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे, तरी सुद्धा आपल्याला माहिती असावं म्हणून ही जी काही रेषा असते त्याला आपण काय म्हणत असतो, किरण म्हणत असतो. जर समजा ह्या प्रकारची रेषा काढली असेल तर त्याला आपण रेषा म्हणत असतो आणि जर समजा ह्या प्रकारची रेषा काढली असेल तर आपण त्याला रेषाखंड म्हणत असतो. ओके, तर या ठिकाणी काय केलंय पहा, एक बाजू खंडित आहे, दुसरी बाजू वाढणारी आहे, त्याला किरण म्हणतो. दोन्ही बाजू वाढणाऱ्या आहेत, दोन्ही बाजूला बाण आहेत, ती वाढत असते. या ठिकाणी दोन्ही बाजू खंडित आहेत म्हणून त्यास आपण रेषाखंड म्हणत असतो. रेषा असो किंवा रेघ असो किंवा किरण असो, त्याच्यावर एकूण रेषाखंडांची संख्या किती ते आपण कशा पद्धतीने मोजायचे ती माहिती आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजायला मिळणार आहे. आणि त्याच बरोबर कोन. आता कोन मध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोन समजून घेत असतो, लघुकोन, त्रिकोण, विशाल कोन, समभुज, चौकोन वगैरे वगैरे. ओके, प्रामुख्याने जी काही कोणांची आकृती असेल, कोन त्यामध्ये एकूण किती कोण समाविष्ट आहेत ही माहिती आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेऊया. अत्यंत सोपं आहे. 1-2 तुम्हाला समजावून दिलेत की तुम्ही पुढचे सहजरित्या काढू शकता. किती मोठी रेषा असू द्या, त्याच्यावर आधारित जे काही पॉइंट्स असतील किंवा जो प्रश्न विचारला असेल त्याचं उत्तर सहज तुम्ही मिळवू शकता. फक्त त्यासाठी ट्रिक्स समजून घ्या. ती ट्रिक्स किंवा ती क्लुप्ती जी आहे ती खूप महत्वाची आहे. पहा, या ठिकाणी पहिली आकृती काढलेली आहे, रेषेची आकृती आहे. मग या रेषेवर, दिलेल्या रेषेवर एकूण किती रेषाखंड आहेत जर असा प्रश्न विचारला गेला तर काय करायचं पहा. रेषाखंड म्हणजेच काय, एकतर पॉइंट मध्ये दाखवलेले असतात किंवा उभ्या रेषा काढलेल्या असतात. म्हणजेच या ठिकाणी या पद्धतीने दाखवलेलं असतं किंवा या पद्धतीने ती आकृती ड्रॉ केलेली असते. मग काय करायचं, आता हा जो काही भाग आहे या भागामध्ये नंबर द्यायचा. त्या रेषेवर असणारे 2 भागाच्या मध्ये नंबरिंग करा. म्हणजे जसं की या ठिकाणी 1 2 3 हा भाग आपण घेऊ का, तर हा भाग आपण घेणार नाही, इकडचा भाग घेणार नाही, कारण हा जो भाग आहे तो कशाचा आहे, किरणचा आहे. इकडे सुद्धा कसा आहे, किरणचा आहे. 2 रेषेच्या मध्ये म्हणजेच खंडित केलेला जो काही भाग असेल तो रेषाखंडाचा असतो. मग जे काही दिलेले अंक आहेत त्या अंकांचे आपल्याला काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. म्हणजेच 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. म्हणजे दिलेल्या रेषेवर एकूण रेषाखंड किती आहेत, 6 इतके आहेत. आता हे सुद्धा तुम्ही डायरेक्ट कशा पद्धतीने काढू शकता, अगदी सहजरित्या. बेरीज करण्यापेक्षा काय करा, या ठिकाणी पहा, आता आपण पुढची आकृती सोडवतोय ती कशा पद्धतीने बेरीज न करता कशी सोडवायची, उत्तर कसं मिळवायचं पहा. आधी क्रमांक द्या, क्रमांक दिल्यानंतर जो काही शेवटचा क्रमांक असेल पहा, या ठिकाणी शेवटचा क्रमांक 6 आहे, गुणिले क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या.
गुणिले क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या 7 भागिले 2. ओके, आता ही क्रिया करायची आहे. 6 गुणिले 7 6 7 36 6 7 42 भागिले. ओके, 2 दुणे 4 2 1 2. म्हणजेच एकूण या ठिकाणी आपल्याला किती रेषाखंड मिळाले? 21. जर समजा क्रॉस चेक करायचं असेल तर क्रॉस चेक करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जे काही दिलेले अंक आहेत त्या अंकांची बेरीज करा. बघा, 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21. म्हणजे या रेषेवर जे काही रेषाखंड आहेत ते किती आहेत? 21 इतके आहेत. खूप सिंपल आहे. किती मोठी रेषा काढलेली असू द्या, त्याच्यावरील रेषाखंडांची संख्या जर विचारली तर या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. एकतर ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत, जी तुम्हाला सोपी वाटेल ती. आता पुढची जी काही आकृती दिलेली आहे ते रेषाखंडाची आहे. मग रेषाखंडावर असणारे रेषाखंड किती, त्या रेषाखंडावर येथे एकूण किती रेषाखंड आहेत तर पहा, नंबर्स द्यायचे, सेम प्रोसेस करायची आहे. ओके, डायरेक्टली आपण सोडवू शकतो. म्हणजे 6 पंचे 30 भागिले 2 2 एके 2 आणि 2 पंचे 10. किंवा डायरेक्टली तुम्ही बेरीज करा ह्या अंकांची. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 आणि 1 15. म्हणजेच तुम्हाला ह्या रेषाखंडावर असणाऱ्या संख्या किती मिळाल्यात? 15 मिळाल्या. ओके, सिंपल आहे. पुढे पहा, या ठिकाणी जी काही दिलेली आकृती आहे त्या आकृतीवर एकूण किती रेषाखंड असते. काय करायचं आहे की 2 रेषाखंडांच्या मध्ये क्रमांक द्यायचे. दिले, पुढे तुम्ही देऊ शकता का तर नाही देता येणार, कारण इथून पुढचा जो काही भाग आहे तो किरणचा आहे, इथून पुढचा जो काही आहे डावीकडचा तो किरणचा आहे, म्हणजेच वाढू शकणार आहे. रेषाखंड म्हणजेच काय? खंडित केलेले भाग. आता या अंकांची बेरीज करा. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजेच या ठिकाणी एकूण किती रेषाखंड मिळाले? 10 रेषाखंड मिळाले. ओके, रेषाखंड क्लिअर झालं. पुढे पहा, कोण. कोण, लघुकोण, काटकोण, विशाल कोण, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण दिलेली जी आकृती असेल त्या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत, कोणांची संख्या किती, कशी मिळवायची, हे सुद्धा सिंपल आहे. या भागातून जे काही कोण निघालेले असतील, जेवढे असतील, प्रत्येक कोणाच्या मध्ये नंबर द्यायचे आहेत, नैसर्गिक संख्या लिहून घ्यायच्या आणि त्यांची काय करायची? बेरीज करायची. 1 आणि 2 3 3 आणि 3 6. म्हणजेच काय? ह्या आकृतीमध्ये एकूण कोण किती आहेत? 6 इतके आहेत. सेम प्रोसेस करा. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 आणि 15. म्हणजेच काय? जे काही अंक असतील त्या अंकांची तुम्हाला काय करायचे आहे? बेरीज करायची आहे. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण संख्या किती आहे? 15 इतकी आहे. या ठिकाणी मुद्दाम मोठी आकृती घेतलेली आहे. पहा, सेम घाबरून जाऊ नका, सेम प्रोसेस करा. प्रत्येक कोणाच्या मध्ये तुम्हाला नंबर्स द्यायचे आहेत आणि लिहिलेले नंबर्स तुम्हाला एकत्रित करून त्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. बेरीज करा. 1 आणि 2 3 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 6 21 आणि 7 28. दिलेल्या आकृतीत कोण किती आहेत तर 28 इतके कोण आहेत. एक एक कोण जर आपण मोजत बसलो तर आपल्याला वेळ भरपूर जात असतो आणि अचूक उत्तर मिळेल याची गॅरंटी नसते. म्हणून अशा ज्या काही ट्रिक्स असतात त्या ट्रिक्स तुम्ही वापरा, जेणेकरून वेळ कमी लागेल आणि कमी वेळेत अचूक उत्तर मिळेल. किती सोपा आहे की नाही सोपं? आता तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण लिहून देतो. जर हे पॉइंट क्लिअर झाले असतील तर सोडवायला जे उदाहरण दिले जातील ते व्यवस्थित सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट करायला
विसरू नका. ओके, बघा या ठिकाणी 4 एक्झाम्पल तुम्हाला लिहून दिलेले आहेत सोडवण्यासाठी. पहा, त्यात या ठिकाणी किरणच्या आकृती दिलेल्या आहे आणि दिलेल्या आकृतीवर रेषाखंड किती असतील ते तुम्हाला या ठिकाणी मिळवायचे आहे. सेकंड डायग्राम पहा, जी आकृती दिलेली आहे ती कोणांची आहे, कोणांची संख्या तुम्हाला मोजायची आहे. ओके, तिसरी पहा, रेषा काढलेली आहे आणि त्या रेषेवर काही रेषाखंड दाखवलेले आहेत, ती रेषाखंडांची संख्या तुम्हाला मिळवायची आहे. आणि चौथी आकृती आहे कोणांची संख्या तुम्हाला मिळवायची आहे. जर आपल्याला माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या माहितीतील जे शिष्यवृत्ती धारक असतील, म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले असतील, नवोदय परीक्षेला बसलेले असतील किंवा स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे जे कोण असतील मित्रमंडळी, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा लाभ होऊ शकतो, त्यांना सुद्धा फायदा होईल. ठीक आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच आपल्याला अशी नवनवीन माहिती समजायला मिळेल. अशाच माहितीच्या आधारे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून भेटू. तोपर्यंत टेक केअर.